फोटो काढला दोन शब्द म्हणण्यापेक्षा मनोगत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या काही प्रशिक्षण शिबिर इथे राबवत आहोत. अशी भारतातील तमाम बौद्धांचे मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष, चैत्यभूमीचे निर्माते, बौद्धाचार्याचे जनक कालवस भैयासाहेब आंबेडकर यांच्या 21 वर्षाच्या धम्मकार्याला, त्यांच्या त्यागाला त्रिवार अभिवादन. संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 45 वर्षाच्या धम्मकार्याला, त्यांच्या त्यागाला त्रिवार अभिवादन. संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया सर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार अभिवादन. 7वा दिवस आहे आज. आम्हाला तारीख आमचं फक्त चालू असते. आणि अशा आमच्या केंद्रीय शिक्षिका आदरणीय इंदिराताई घरडे सर्वांना आणि तुम्हा सर्वांना असण्याच्या आपण मार्गदर्शन नक्कीच करणार नाही मी, कारण की आमच्या केंद्रीय शिक्षिका जिथे असतील तिथे आम्हाला पण मार्गदर्शन करण्याची काही आवश्यकता नसते. पण एक औचित्य आहे की तुम्हा सर्वांना मला भेटता आलं पाहिजे आणि म्हणून आमच्या जिल्हा अध्यक्षांनी तरतूद केली तुमच्यापर्यंत मला घेऊन येण्याची. त्यामुळे तुमच्याशी मला भेटता आलं. तर 10 दिवसाचे प्रशिक्षण होत आहे. म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने जी काही भटकंती होती आपली, आपण धम्म असेल, समाजकारण असेल, धम्मकारण असेल, राजकारण असेल, आपण सगळे भटकत आहोत इकडे तिकडे. पण या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ही भटकंती थांबली पाहिजे. ह्याच्यासाठी हे 10 दिवसाचं शिबिर. आता तुमची भटकंती थांबली आणि 10 दिवस या शिबिराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी हक्काचं जे काही छप्पर तयार करून ठेवलं या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, त्या हक्काच्या घरात आपण आलेलो आहोत. तर हे घर नसून खूप मोठी बिल्डिंग आहे की जिथे आपण सर्व सुखा समाधानानं नांदू शकतो. एक सूत्र त्यांनी नांदू शकतो असं हे घर बाबासाहेबांनी निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि त्या घरामध्ये आता तुम्ही एंट्री घेतलेली आहे, प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून इथून पुढे शिबिर संपलं की आपली काही जबाबदारी, आता ताईंनी त्यांची जबाबदारी पूर्ण करतायत, पण शिबिर संपल्यानंतर तुमच्यावर जबाबदारी राहणार आहे की आपण जे 10 दिवस शिकलात, जे 10 दिवस ऐकत आहात, यानंतर इथून पुढे तुम्ही जिथे पुढे जाल तिथे त्याबद्दल बोललं पाहिजे, त्याबद्दल सांगितलं पाहिजे, त्या ठिकाणी शिबिरं कसे लावता येतील यासाठी तुम्ही चर्चा केली पाहिजे. आपण महिला अनेक चर्चा करत असतो एकमेकांशी, तर त्या अनेक चर्चा न करता आपण मी जे शिकली हे धम्म या शिबिराच्या माध्यमातून, हा धम्म आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कसं सांगेल ह्याचा विचार करायचा आणि ह्याच्या चर्चा आपण करायच्यात. आणि जर असं तुम्ही केलात तर तुमच्या माध्यमातून अनेक शिबिरं लागू शकतात. वेगवेगळ्या गावी, तुमच्या माहेरी असेल, सासरी असेल, काकाच्या, मामाच्या, बहिणीच्या, कुणाच्या पण गावी शिबिरं तुमच्या माध्यमातून लागू शकतात. आणि धम्माचा प्रचार करण्यासाठी तुम्ही तेवढ्या सक्षमरित्या परिपूर्ण होऊ शकता. आणि म्हणून तुम्ही तसा प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगते. या 10 दिवसामध्ये ताई तुम्हाला अनेक विषयावरती मार्गदर्शन करत आहेत, अनेक गोष्टी तुम्हाला समजावून सांगत आहेत, त्या तुम्ही समजून घ्या आणि त्या पद्धतीने पुढच्या पिढीसाठी आपल्याला हा वारसा पुढे न्यायचा, यासाठी आपण काम कराल अशी अपेक्षा बाळगते. आणि तुम्ही धन्यवादास पात्र आहात की आपण या शिबिरामध्ये बसलात. आणि इथून पुढे सुद्धा भारतीय बौद्ध महासभा नावाचं माझं संघटन आहे. माझं असं नाही झालं पाहिजे की अनेक लोक म्हणतात तुमच्या संस्थेच्या माध्यमातून शिबिर लागलं, असं नाही आलं पाहिजे तोंडामध्ये. आमची संस्था, आमच्या संस्थेचं काम चालू आहे, आमच्या संस्थेचा कार्यक्रम आहे, असं जेव्हा आपल्या तोंडातून यायला लागते ना, ती आत्मीयता ते वेगळी असते. त्या आत्मीयतेतूनच आपण कोणतंही काम करू शकतो. तर ती आत्मीयता तुमच्यामध्ये निर्माण झाली असावी असं मला वाटते. आणि म्हणून तुम्ही अभिनंदनास पात्र आहात. तुमचे खूप खूप अभिनंदन की आपण या शिबिरात बसले. आणि खूप खूप शुभेच्छा की येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून सुद्धा धम्मकार्य काही ना काही तुमच्या हातून घडावं अशा खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम.